श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। खेडी खेडे ग्रामे तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। त्रैगुण्य परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू लीला पामर। शेषादिक शिणले नलगे त्या पार। तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया। फाल्गुन वद्य द्वितीया, आज तुकाराम बीज। देहूच्या पवित्र भूमीमध्ये आजच्या दिवशी एक अलौकिक असा चमत्कार घडला होता। ज्या हाताने इंद्राणीच्या डोहामध्ये मुडलेली गाथा कोरडी बाहेर काढली, अशा ह्या हातांना पांडुरंगाने त्या हाताला धरून त्यांना वैकुंठाला नेले। त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना माझ्या सकट आपल्या सर्वांचा साष्टांग दंडवत। जेव्हा तुकोबा परमेश्वराकडे निघाले, वैकुंठात निघाले, तेव्हा इंद्रायणीच्या तीरावर उभा राहून सर्व भक्तांना त्यांनी एक संदेश दिला की आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा। किती या वाक्यामध्ये अर्थता आहे, समाधान आहे। एखादी व्यक्ती आपलं नियोजित काम पूर्ण करून जेव्हा आपल्या घरी परत जाते तेव्हा किती समाधानी असते। तसं तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडलं। तुकाराम महाराजांना वाटलं काय की देवानी मला काही कामासाठी पृथ्वीवर पाठवलं, मला जन्म दिला, ते सगळं काम मी पूर्णपणे केलं आणि आता आनंदाने कुठं चाललोय, वैकुंठाला चाललोय। म्हणजे त्यांचं वैकुंठ म्हणजे काय आहे, कुठे वैकुंठ? त्यांचं पांडुरंगाचं घर। पांडुरंगाचं घर म्हणजे तुकोबांचं वैकुंठ आहे। आता तुकोबानी संसार, आपण काय म्हणतो, तुकारामांनी संसार अजिबात केला नाही, लक्ष दिलं नाही, बायकोकडे नाही, मुलाकडे नाही, कशाकडेच लक्ष दिलं नाही। पण तसं नाहीये, तुकोबानी संसार केला पण तो विठ्ठलमय संसार केला। पूर्ण रामकृष्ण हरी, सरळ विठ्ठलाच्या नामात। तुकाराम महाराज म्हणले की विठ्ठल, पांडुरंग आणि रामकृष्ण हरी ही समीकरण झालं। आता त्यांच्या बाबतीत, निर्माणीच्या बाबतीत 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। कोणत्या? तर जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठात निघाले त्यावेळेला संपूर्ण देहू गावामध्ये टाळांचा गजर ऐकायला होत होता, पण ऐकायला येत नव्हता। काय होत होतं? तिचं झाडं, वेली आणि फुलं सुकून गेली होती, पूर्णपणे सुकली होती। बघा, म्हणजे निसर्ग सुद्धा कशा तुकोबाच्या दुःखात सहभागी झाला होता।
तुकोबांचं दुःख नव्हतं, पण आपल्याला दुःख होतं. तुकोबांना आनंद झाला होता, वैकुंठात जायचे. पांडुरंग प्रत्यक्ष न्यायला आलेला आहे, त्यांना दुःख नाहीये. पण इतर लोकांना जे दुःख झालं ते निसर्गाला पण दुःख झालं. तशी सगळ्या भक्तांची अवस्था झालेली होती. आता निर्भयता, मृत्यूचं नाव काढलं की आपल्याला सगळ्यांना भीती वाटते, अंगाचा थरकाप होतो. पण मृत्यूवर तुकोबांनी विजय मिळवलेला होता. त्याच्या बाबतीत, मरणाच्या बाबतीत ते काय सांगतात? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरण माझे मरून गेले, मरणाला भीत नाही, ते माझं मरण केव्हाच गेलंय, फक्त मला अमर केलेलं आहे. एवढी हे बघा त्यांची भावना कशी होती बघा, बुद्धी कशी होती बघा, मरणाबद्दलची त्यांची भावना काय होती. मरण माझं केव्हाच मेलेलं आहे, पण मरणाने मला अमर केलं. त्यांना वैकुंठात, आता सांगितलं मी, वैकुंठामध्ये त्यांचं कुठं स्थान होतं? पांडुरंगाच्या घरी. वैकुंठ म्हणजे पांडुरंगाचं घर. प्रत्यक्ष पांडुरंग न्यायला आले होते त्यांना. आणि जगाच्या पाठीवर असा हे एक सोहळा आहे. हा सोहळा आपल्याला असा शिकवतो की तुमची जर भक्ती शुद्ध असेल आणि तुमची शब्दामध्ये सत्यता असेल तर पंचप्राणाचा देह हा दिव्य रूप होऊन जातो. आता त्या तुम्हाला तुकारामांच्या बाबतीत एक गोष्ट सांगते. तुकोबा महाराज रोज एका झाडाखाली ध्यानाला बसायचे किंवा रामकृष्णारी भजनाला बसायचे. एकदा बसले असताना ते नेमके बसले आणि झाडावर ज्या चिमण्या होत्या, पाखरं होती, ती उडून गेली. त्यांना काय वाटलं, मी इथं येऊन बसावं आणि पक्ष्यांनी उडून जावं, एवढा कमी दुष्ट आहे. म्हणजे किती कोमल भाव त्यांचा होता बघा. मी बसलो आणि चिमण्या उडून गेल्या, असं नकोय व्हायला. त्यांनी मनाशी ठरवलं, जोपर्यंत ह्या चिमण्या माझ्या अंगावर खेळत नाही तोपर्यंत मी इथंच बसून रामकृष्ण हरी जप करत राहणार, विठ्ठलाचं नाव घेत राहणार. 2 दिवस सतत 2 दिवस अन्न नाही, पाळी नाही, काही नाही, रामकृष्ण हरी म्हणत बसले. म्हणजे निसर्ग नाही, पक्षाला कसं कळलं बघा. पक्षांना वाटलं आपण रोज इथे येऊन बसतो, हे महाराज बसले म्हणून आपण उडून गेलो, पण महाराज इथं हालतच नाही. त्यांना त्यांच्या मनातला भाव कळला आणि चिमण्या पाखरं सगळी त्यांच्या अंगावर येऊन खेळू लागली. 2 दिवसानंतर काय भाव म्हणायचा त्यांचा भाव काय आणि चिमण्याचा काय. चिमण्यापेक्षा त्यांचं मन किती मोठं होतं बघा. जेव्हा चिमण्या त्यांच्या अंगावर खेळू लागल्या तेव्हा मात्र म्हणजे चिमण्याला कळलं की हा दुष्ट माणूस नाहीये, आपल्याला इथं काही धोका नाहीये, म्हणून पुन्हा त्या तुकाराम महाराजांच्या अंगावर त्या चिमण्या खेळू लागल्या. असो, त्यांच्या मुलाचं नाव होतं महादू. एकदा त्यांचं कुठं घरात तुकाराम महाराजांचं लक्षच नव्हतं ना, घरात मुलाबाळाकडे नव्हतं, बायकोकडे नव्हतं. बायको त्यांची खूप कजाग होती. कसं असतं, दोघांपैकी एक चांगलं लागतच, एक गरीब लागतं, एक कजाग लागतं. तशी त्यांची बायको होती. तुकाराम महाराजांचा संसार कुणामुळे झाला? बायकोमुळे झाला. त्यांचं बिलकुल लक्ष नव्हतं. एकदा तो त्यांचा मुलगा आजारी पडला, खूप ताप भरला आणि पोटाचा काहीतरी त्याला विकार झाला. तिने घरगुती औषध देऊन बघितलं, पण ते काही त्याला पचलं नाही, रुजलं नाही. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, शेवटी खूपच त्याला ताप भरल्यानंतर ती तुकाराम महाराजांना म्हणाली, अहो जरा मुलाकडे बघा, सारखं त्या काळ्या विठ्ठलाचं नाव घेऊ नका, नुसतं पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल करता, विचारतो काय, बघतो काय तो, एवढं तुम्ही त्याच्यासाठी करताना आपला मुलगा आजारी पडलाय, मुलाला जरा बरं वाटू दे की, असू द्या, पण तुम्ही काहीतरी औषध पाणी करा आणि चला आज उपचार त्याच्यावर करायचे. काही बोलले नाही. रामकृष्ण हरी म्हणत म्हणत ते भंडारा डोंगरावर जाऊन बसले. तिला आला राग. तिने काय केलं, मुलाला हाताशी धरलं आणि पायात चप्पल घातली. एका हातात चप्पल घेतली, आज म्हणजे या चप्पलीने बडवणारे काळ्याला, म्हणून तरा अशी ओरडत शिव्या देत त्या विठ्ठलाला बोलत बोलत ती रस्त्याने निघाली. सगळेजण, त्याला माहित होतं गावातल्या ही कशी येते. तुकाराम महाराजांची बायको अवली म्हणत होते तिला, कशी. त्यांच्या लक्षात आलं ही पांडुरंगाला शिव्या देती. चप्पल घालून ती एका हातात धरले बाळाला, त्याला ओढत ओढत रस्त्यावरून देवळात गेली
देवळात गेल्याबरोबर पांडुरंगाच्या चप्पल घालून तिथं गेली दारापुढं, पांडुरंगाच्या पायापाशी गेली आणि चप्पल ती आता अशी मारणार पांडुरंगाला, पण तेवढ्यात ती काय करते, आपल्या मुलाला म्हादूला ढकलते त्याच्या पायावर, पांडुरंगाच्या पायावर ढकलल्याबरोबर पांडुरंग एकदम जागे होता आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवतात. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याचा ताप सगळा निघून जातो, पोटाचा विकार बंद होतो, शांत होतो आणि एकदम मुलगा आई म्हणून जोरात हाक मारतो. बेशुद्ध असतो मुलगा. मग तिला लक्षात येतो. तोपर्यंत बाकीचे सगळे बघतात ना काय झालेले, तिने फक्त मारायचीच राहिलेली असती. मग पंचाकडे सगळे लोक तक्रार करतात की असं असं तुकाराम महाराजांची बायको आवलीने पांडुरंगाला चप्पल मारायला धावली, चप्पल घालून देवळात गेली. झालं. मग पंचाने निर्णय दिला, तुकाराम महाराजांना बोलून घेतलं, तुम्ही आणि तुमची बायको दोघांनीही पांडुरंगाच्या देवळात यायचं नाही, गावात राहायचं नाही. ती कसली कजा, ती म्हणजे माझा काय दोष आहे, मी नाही म्हणजे गाव सोडणार आहे, देवळात यायचं, मला देवळ नकोच आहे, मी माझ्या घरात राहणार, तिकडं त्यांना करायची काय शिक्षा असेल ती मला नाही. तुकाराम महाराजांनी ऐकलं. वाईट वाटतं त्यांना. ते म्हणजे कोणाच्या घरी येऊ नका असं मला म्हटलं असं तर काही वाटलं नसतं, पण पांडुरंगाच्या देवळात यायचं नाही त्यांना नाही वाईट वाटतं खूप. आणि तसेच ते भंडारा डोंगरावर गेले की कितीतरी दिवस ते आलेच नाही. तुकाराम महाराजांचे अभंग, तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्याला एक दिशा देण्याचं वळण दिलं, कसं आयुष्य जगावं हे शिकवलं. अभंग त्यांचे गाथ्यातले इतके गोड अभंग आहेत की त्यांच्या देहू गावातले लोक रोज अभंग काम करताना म्हणायचे. एक ठराविक लोकांना त्याचा राग आला गावातल्या, सारखं काय तुकाचे अभंग म्हणतात ते, दुसऱ्याला दुसरं काही नाही का, तुकारामाचे अभंगच सारखे म्हणायचे का, म्हणून सगळ्यांनी रामेश्वर भट्टाकडे तक्रार केली. ते दशग्रंथी ब्राह्मण होते, त्यांच्याकडे तक्रार केली की उलट सांगितलं की तुकाराम महाराज गावातल्या लोकांना त्रास देतात. त्यांनी खरं खोटं काही बघितलंच नाही. तुकाराम महाराजांना बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही गाव सोडायचं आणि त्याच्या आधी काय करायचं, तुमची जी गाथा आहे ती इंद्राणीच्या डोहात टाकून द्यायची. त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हणे, अहो मी कशी ही ती गाथा म्हणजे काय, एक शब्द म्हणजे माझा देव येतो. वाईट वाटलं त्यांना खूप. मला कुठली दुसरी शिक्षा द्यावं म्हणे, मला करा, मी ठेवलेल्या, मी लिहिलेल्या, कसं लिहिलं माझी मला माहिती, इतकी गाथा माझ्या मनापासून मी शब्द त्यात तोललेले, प्रत्येक शब्द म्हणजे माझा देव आहे, तर ती ह्याच्यात बुडवायची. खूप वाईट वाटतं, पण काही इलाज नव्हता, आदेश होता रामेश्वर भट्टांचा, म्हणून ती गाथा त्यांनी इंद्रायणीच्या डोहात टाकली, बुडवली. तिथंच काठावर बसून राहिले. 13 दिवस अन्न नाही, पाणी नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. का मला शिक्षा देवा दिली, का असं केलं, ही मला शिक्षा आहे, माझ्या इथल्या अंतरात्म्याला शिक्षा आहे, मला ती गाथा पाहिजे. 13 दिवस अन्न पाणी सोडून जेव्हा ते तिथं बसले तेव्हा 13व्या दिवशी आपोआप ती गाथा वर आली आणि मग त्यांनी उचलल्यानंतर ती गाथा कोरडी झाली. पाण्यात असताना कोरडी कशी राहील, ती पाण्यात कोरडीच होती, पण त्यांच्या हातात आल्याबरोबर ती कोरडी झाली. इतकं त्यांचं स्पर्शाचं ज्ञान केवढं होतं बघा. त्याला भाव पाहिजे, तसा भाव पाहिजे. आता एकदा त्यांच्या गावामध्ये एक ब्राह्मण होता, विद्वान होता, कथा सांगायचा. त्याच्या मुलीचं लग्न होतं, म्हणून त्याला काय म्हटलं, आपल्याला कोण पैसे देणार आहे, आपण कथा तिथं सांगू गावामध्ये, देहूमध्ये, आणि सगळ्याकडनं काय मिळेल ते ज्ञान पैसे वगैरे घेऊ. म्हणून तो एक गावामध्ये, देहूमध्ये येतो, शेजारच्या गावामध्ये राहत असतो. सकाळी 8 वाजता आल्यावर गावात न फिरताना त्याला दिसलं की एकही गावातला माणूस कोणी अजून 8 वाजले तरी उठलेला नाही. हे गाव आळशी दिसतंय, मग या गावात कशाला आपण आपलं ज्ञान प्रकट करायचं, सांगायचं कशाला, आहे ना, नाही करणार. मग एका घरात ती चौकशी करतात, का हो म्हणे, या गावातली लोक आळशी आहेत का, 8 वाजले तरी अजून काही लोक झोपलेलेच आहेत. अहो तो माणूस सांगतो,
इथं गेले 1 महिना झालं तुकोबाचं कीर्तन चालू आहे. रात्री कीर्तन जे उभारलेलं असतं ते पहाटे 5 पर्यंत चालतं. त्यामुळे पहाटे 5ला लोक घरी येतात, थोडा वेळ झोपतात, विश्रांती घेतात आणि मग कामाला लागतात. मग त्याला वाटलं तुकोबाचं जर इतकं कीर्तनाचं महत्व आहे, इतकं लोक ऐकतात, पहाटेपर्यंत जातात, तर माझं कोण ऐकणार आहे? नको बाबा म्हणतात, आपण नकोच करायला. म्हणून तुकाराम महाराजांकडे जातात की मला अशी अशी पैशाची गरज आहे. ते म्हणतात तुम्ही खूप विद्वान आहात, माझ्या कीर्तनापेक्षा तुमचं ज्ञान चांगलं आहे, मोठं आहे, तर तुम्ही काय करा, तुमच्या कीर्तनाला मी बसतो पहिल्यांदा पुढं, म्हणजे लोक सगळे मागे येतील आणि आपण तुमचं कीर्तन ऐकायचं, तुम्ही कीर्तन करा म्हणून त्या ब्राह्मणाला सांगतात. आता काय होतं, ते काय सांगतात, कीर्तन झालं की यांना सगळ्यांनी दक्षिणा द्या, दान करा. कशाचं दान करा? कपड्याचं करा, पैशाचं करा, वस्तूचं करा, पदार्थाचं करा, पण दान करायचं. पण त्याच गावामध्ये एक कंजूस माणूस असतो, अतिशय कंजूस. त्याला ही बातमी कळते. मग तो म्हणतो तुकाराम महाराज काहीतरी सांगतात, ह्यांना काही कळत नाही, काही नाही. तो दुसरा ब्राह्मण आहे, त्याला म्हणे दक्षिणा द्यायची, त्याला दान करायचं का, तर त्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणून आपण काही दान बिन करायचं नाही. तो काय करतो, सगळ्या चीज वस्तू आपल्या कपाटात टाकतो, कुलूप लावतो आणि निघून जातो. बायकोला सांगतो एकही वस्तू घराची द्यायची नाही. ती म्हणजे कुठली देऊ मी, तुम्ही सगळं कपाटातच ठेवली, ती जे आहे ते पण द्यायचं नाही. मग तिला वाईट वाटतं, ती जरा दान धर्म करणारी धार्मिक असते, वाईट वाटतं तिला, मनाशी विचार करते आपण काहीतरी दान केलं पाहिजे. मग सगळेजण जेव्हा तिथं जातात तुकाराम महाराजांच्या हातनं, ते लोक काय करतात, तुकाराम महाराजांच्याकडे येतात, तुकाराम महाराज त्या माणसाला येतात. मग हिच्याकडं चुकून एक फुटका हांडा पितळेचा तिला सापडतो. मग ती घेते आणि तो हांडा घेऊन जाते. म्हणून बघू तरी म्हणते, विचारू तरी हांडा दिला तर चालेल का? काय नाही, आपल्या मनापासून आपण करतोय, माझा भाव चांगला आहे, माझा नवरा जर असायचं तर मला मी काही देऊ शकत नाही. म्हणून तिथं ती विचारती त्या ब्राह्मणाला, तुकाराम महाराजांना विचारते, असं असं माझ्याकडे हांडा आहे, देऊ का? पितळेचा आहे पण फुटका आहे, चालेल द्या म्हणतात. मग तुकाराम महाराजांच्या हातात ती हांडा देते. हातात हांडा दिल्याबरोबर तो होतो सोन्याचा. पितळेचा फुटका हांडा होतो सोन्याचा. सगळेजण बघत बसतात, असं कसं काय झालं. त्यांना वाटतं तुकाराम महाराजांनी हात लावला म्हणून सोन्याचा झाला. खरं तर तसंच असतं, पण किती मन मोठे बघा महाराजांचं. महाराज म्हणजे ऐका, माझा मी हात लावला म्हणून तसं झालेलं नाहीये. जिनी हा हांडा दिला तिचा भाव महत्वाचा आहे. तिने प्रामाणिकपणे मनापासून शुद्ध मनाने हा हांडा दान केला, तो पांडुरंगाला आवडला म्हणून पांडुरंगाने हा सोन्याचा केला. माझं काही यात नाही. किती मनाचं मोठेपण आहे सगळं. आपण किती धडपडतो स्वतःच मोठेपण सांगायला, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. हे चुकीचं आहे. आपलं मोठेपण लोकांनी ओळखायचं असतं. आपलं मोठेपण आपण कधीही सांगायचं नसतं. मी माझं मोठेपण नाही सांगायचं. सगळ्यांनी जगाने ओळखायला पाहिजे की ह्या किती मोठ्या आहेत, ह्या किती मोठ्या आहेत, त्या किती मोठ्या आहेत. जगाने सांगितल्याशिवाय मोठेपण मिळत नसतं. आपण सांगितलं म्हणजे तो काय झाला, हुशारकी झाली, अहमपणा झाला, अभिमान झाला. ते तर आपल्याला संपवायचं आहे. तुकाराम महाराजांनी तेही सांगितले, अहंकार नको. अहंकार पहिला तुमचा गेला पाहिजे. अहंकार विरहित तुमचं जीवन पाहिजे. अहो, प्रत्यक्ष ब्रह्मांडाने त्यांना नेलेले, हात धरून नेलेले. कशासाठी नेले हो? ओळखले, पांडुरंगाने त्यांना ओळखलं. आणि मग पांडुरंगाच्या, हे बघा, आजही तुकाराम महाराज जरी गेले असले तरी ते आपल्यामध्ये त्यांच्या गाथ्याच्या अभंगाच्या रूपाने जिवंत आहे. तुकाराम महाराज गेलेले नाही. आपण जर संकटात असू तर तुकाराम महाराजांच्या गाथेतला एक शब्द, एक अक्षर आपल्याला दिलासा देतो, आपलं संकट संपवतो. आणि जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा तुकाराम महाराजांचा टाळ आपल्याला नाचवतो. इतकं तुकाराम महाराजांचं महत्व आहे. शेवटी तुकाराम महाराज एक काही इतिहासातले संत नव्हते. आपण म्हणतो तुकाराम महाराज संत, पण ते संत नाहीत, तर ते आपल्याला वर्तमानातील जगण्याची शक्ती देतात. असे हे तुकाराम महाराज आहेत. तर आपण सगळ्यांनी तुकाराम महाराजांना वंदन करूया. तुकाराम महाराज शेवट सांगतात काय, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता,
या उक्तीप्रमाणे आपण जर इतरांच्या कामी पडलो तर आपलं पण जीवन तुकाराम महाराजांसारखंच सार्थक. त्यांच्यासारखं होणार नाही, पण प्रयत्न तरी केला तरी होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.